त्याच्याबरोबर आपल्याला मन नेतो, नुसतं मन जात नाही म्हणून. ज्याचं ती शक्ती सकट मन वर गेलेलं असेल त्याला हा खालचा सगळा भाग नाहीच आहे किंवा नाही. किती वेळ जरी तुम्ही बसलात तरी त्याच्याशी काही संबंधच नाही आपल्याला. कमी कसं ध्यान करायचं? उठताच येत नाही ना, पाय जड होतात ना, मग चांगली गोष्ट आहे. त्याचा अर्थ सेन्सेशन वर जात आहे. तसंच व्हायला पाहिजे. तसं जर झालं तर हे जे असं हलणं आहे ते आपोआपच होणार नाही. तर ज्या ते असं होत आहे, जरा वेळाने आलायचं, पुन्हा आलायचं, पुन्हा वज्रासन घालायचं, पद्मासन घालायचं, हे सगळं ज्या अर्थ होत आहे असं असेल, जर कोणाचं होत असेल तर लक्षात असं घ्यायचं की भक्तीवर जात नाही आहे. आणि मग तसं होण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे तो आपला आपल्याला एकदा वाटतं थोडंसं वर गेल्यासारखं झालं की आपल्याला सगळं काही मिळालं, अशा भ्रमात आपण राहतो आणि त्यामुळे पुढची प्रगती होतच नाही. ध्यानात जी प्रगती व्हायला पाहिजे, ही शून्यावस्था यायला पाहिजे, ती एक क्षणभर तरी येते का असा आपण विचार करून बघा की एक क्षण तरी शून्य अवस्था आली का, निर्विचार अवस्था आहे. आणि मग जर आली असेल तर ती टिकती का, ती टिकायला बघितलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्या कोणी सांगायचं नाही, ते आपणच बघायचं. त्याच्या उलट काही मंडळी नुसतीच बसतात तासन तास, तास अगदी बसतात काष्टवत, परंतु त्या ध्यानाचा त्यांच्या प्रकृतीवर, वागण्यावर काहीही परिणाम होत नाही. नुसते बसलेले दिसतात. त्याला ताटेस्थ म्हणतात. ती हठयोगाची प्रक्रिया. 3-3 तास ध्यान केले तरी पुन्हा आले की उलट आणि उठल्यावर आणखीनच राग, आणखीनच स्वभाव जास्ती चिडचिडा, रागायचं. याच्यापेक्षा मी कोणीतरी जास्तीच अहंकार वाढलेला किंवा हे वाढलेला असं जर असेल तर ते लीन होत नाही. तर जर लीन होत असेल तर प्रकृती बदललीच पाहिजे. म्हणून तुमची आहे लीन होते का नाही हे कळायला मार्ग काय, तुमच्या वागण्यात काय बदल झाला, फरक काय झाला, विचारात काय फरक झाला, कुठल्याही गोष्टीकडे बघण्याची आपली दृष्टी काय आली. आपला जो एक हेकटपणा म्हणतो आपण, दुराग्रह म्हणतो, तो कमी होतो. योगी ताटस्थ आहे त्यांचा दुराग्रह असतो, पण माझ्या शक्तीने तिथं जाईल. हो, हठयोगाची प्रक्रिया असते आणि त्यामुळे ते जे आहे भक्तीची साथ नाही, भक्तीची साथ नाही. भक्ती असेल तर नम्रता यायलाच पाहिजे आणि ती जर असेल तर तो जास्त आणखीन अहंकारी बनतो आणि ते आपल्याला अभिप्रेत नाही आहे. म्हणजे मी 3 तास बसतो याचाच एक अहंकार असतो, असं नाही. मुलगा किती वेळ अभ्यास करतो यापेक्षा तो अभ्यास त्याला किती आला क्वालिटी हे बघायला पाहिजे. नाही तर आमची ती माणिक होती आमच्याकडे, सारखं लिहून काढायची, वयाच्या वया लिहून, डोक्यात काही नाही, पेपरात काही नाही, लिहायची मात्र सारखी लिहायची. पुढे काय ते लिहायची नुसतं त्याच्यातलं त्याच्याप्रमाणे बघ. तसं आपण प्रवचन करतो. कर्मयोग म्हणजे काय, कर्मसन्यास म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, हे सगळं आपण लिहितो, बोलतो. पण आपल्यात ते आलं का बघा. अजून तसं बोलत नाही कोणी, बोलतील कदाचित तरी, पण हे बघायला पाहिजे की आपल्यात ते येत आहे का नाही येत आहे. सगळ्याचा परिणाम आपल्यावर काय होतो ते. जसं मी सकाळी म्हटलं की तो आला होता ना सकाळी, आमचं ते गणेश वगैरे आले होते. सकाळी उठल्या म्हणजे इतके दिवस झाले अजून चहा सुटत नाही, का सुटत नाही. मग चहा सुद्धा सुटत नाही, मग काम करत काय सुटणार. जन्माला येताना चहा पित आलात काय की त्याच्याशिवाय माझं कसं चालेल. पाणी प्यायला पाहिजे, बरोबर आहे, दूध घ्या, ठीक आहे.
तर ते विमटो चिमटो काय जे प्रकार आहे ते पीत आलो का आपण? तसं चहा पीत जन्माला आलो का? मग चहा कशाला पाहिजे? सुटतो का अजून तरी? नाही. का नाही सुटत? तेवढं देखील आपल्या मनावर कंट्रोल नाही आहे. काय अगदी चहा प्यायला नाही तर काय आकाश कोसळणार आहे काय? पण नाही, आपण प्रयत्नच करत नाही असं माझं त्याच्यावर म्हणणं आहे. किंवा जे प्रयत्न करत असेल तर योग्य दिशेनं होत नाही. नाही म्हणजे सकाळी मी चहा बरोबर चपाती म्हणजे चहा बरोबर चपाती कशाला? चपातीला दुसरं काही नाही खात आहे, चटणी भाजी असं नाही खात आहे, ती चहा बरोबरच खायला पाहिजे. काय आहे हे असं नव्हे, एखादी गोष्ट नाही करायची असं मनाने ठरवल्यावर तुम्ही किती सांभाळता. पूर्वी आपल्याकडे व्रतवैकल्य होते, गणेश चातुर्मासात हे खायचं नाही किंवा काय, या सगळ्याचा उद्देश हाच होता की एकदा एक मनाने निर्णय घेतला की तो पार पाडायला पाहिजे. कधी एकदा ते संपताय आणि मी जे सांभाळायचं होतं ते सुटताय इकडेच लक्ष असते. तसं काहीतरी सकाळी विषय निघाला तर आज हे खाय, सकाळी उठले की आज काय खायचं, आता काय खायचं रोजचं ठरलेलं पाहिजे. रोज काय खायचं असतं? पोळी भाजी वरण भात 4 गोष्टी आहेत. तर मी भाजी सुद्धा सर्वोपानंद जन्मभर पडवळाची फक्त भाजी खायची. भाजी म्हणजे उकडलेलं पडवळ फक्त, रोज तेच. आपल्याला सकाळची संध्याकाळ असली की तीच का भाजी? अरे म्हणजे काय? इतके त्या जिभेचे चोचले आपण पुरवलेले आहेत. हे कशासाठी असं जर विचाराल, त्या सगळ्यांनी आपला रजोगुण वाढत. हे सगळं आपण करायचं आणि एकीकडे म्हणायचं माझं ध्यान लागत नाही, ते सत्वगुण वाढेलच कशामुळे? खातोय काय आपण, ऐकतोय काय, बोलतोय काय, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या ताब्यात नसतील तर सत्वगुण वाढणार कसा? सत्वगुणामध्ये साधा आहार. स्वामीजी म्हणायचं तसं, पालेभाजी सुद्धा नुसती उकडलेली, रोज पालेभाजी पानामध्ये नुसती उकडलेली, काही घालायचं नाही त्याच्यात. ते म्हणायचे कडुलिंबाचा पाला, काही दिवस ते म्हणायचे मी रोज सकाळी ठेवले. जिभेची जी काही चवचालपणा आहे जिभेचा हा घालवण्यासाठी रोज कडुलिंबाचा पाला खायचा. कशी जिभेची चव राहते बघ. आपल्याला जरा कुठे मीठ कमी जास्त झाले, काय इकडे झाले की लगेच ज्ञानेश्वर महाराजांनी काय वर्णन केलेलं आहे? तू काय घेतोस चष्माच मला. ज्ञानेश्वर महाराजांनी काय वर्णन केलेलं आहे की किती खावं, आहार किती घ्यावा. काय सांगितलं त्यांनी? बळ यावं म्हणून नाही, सुधा भागावी म्हणूनही नाही, जिभेला चव असावी म्हणूनही नाही. किती जेवावं? प्राण रक्षण व्हावं एवढंच जेवावं. नाही तर अमके अमके महाराज हे एवढं, त्यांची पोट केवढी, त्यांचे आकार केवढे. महाराज खातच आहे तसं, कारण येत असतात पेढे बरशी, बसल्या जायला खायची. महाराज वाढायला लागतात हळूहळू आकार. असं नाही. साधना करत जर असेल, स्वरूपानंद कसे होते बघा तुम्ही, वासुदेवानंद सरस्वती. विशेषतः योगाची साधना जर करत असेल ती व्यक्ती, तर योगाची साधना करतो एवढ्याच्या एवढा आहे असं कधी दिसणार नाही तुम्हाला. योगाची साधना करणाऱ्याचा आहार मर्यादितच, दिवसेदिवस त्याची खारीक व्हावी, खजूर नाही व्हायचा. खजूर झाला की खराब होतो, खारीक झाली की टिकते. तसं फक्त गरजेपुरतं शरीरामध्ये गोष्टी राहतात, त्याच्यापेक्षा जास्त व्हायला की समजावं काय होतं बरं नाही. केव्हा तरी एखाद्याशी खाणं दिलं आपण असं आहे. आपण आपली मोठी माणसं मुलांना देखील तीच सवय लावतो. सकाळी उठल्यावर आज काय असायचं, सकाळी उठलं की चपाती करायची, खायला बसायचो, संपलं. रोज काय विचारायचं आज काय करायचं म्हणून. केव्हा तरी वर्ष 6 महिन्याने एखाद्या केव्हा तरी पोहे खिचडी खाल्ली तर. आणि हे मी सांगते म्हणजे लहानपणी आम्ही असंच केलेलं आहे, आमच्याकडे कधीच असलं काही नव्हतं. त्यामुळे मला हे सगळ्यांचं ऐकलं की मला आश्चर्य वाटतं. म्हणजे सकाळी उठलं ते धिरडं खायला बसले, थालीपीठ खायला बसले, उपमा खायला बसले, प्रकारे 1760 काय काय असतात, मला हे नाव माहित नाही.
तर लोक काय करतात हे नाही, आपल्याला साधना जर करायची असेल तर हे सगळं खाल्ल्याने काय होतं असं नव्हे, त्या खाल्ल्याने रजोगुण वाढतो, साधनेचा कंटाळा येतो. सात्विक आहार विहाराने सत्वगुणी असतो म्हणजे निबळट असतो नव्हे, सात्विक पाहिजे आणि कर्तबगार पाहिजे. कर्तबगारी म्हणजे रजोगुणाची कर्तबगारी बघतोय ना आता चालली जी व्यायाम, हे रजोगुण आणि तमोगुण सुरू आहे. एक उच्चार तरी कोणाचा सत्वगुणाचा येतो का बघा त्याच्यामध्ये. किंवा देशासाठी काही करायचं आहे ही भूमिका आहे का, माझं काय आहे याच्यावर चाललेलं आहे सगळं. याचं कारण हा पायाच नाही जीवनाला. काय सुधारायला पाहिजे असा जो विचार चाललाय. मगाशी मुलाखत टीव्हीवर पाहिली मी, फार छान होती, 1 तासभर होती त्यांची. पोलीस ऑफिसरच होते ते, DG का काय म्हणतात त्याला. फार छान सांगितलं त्याने विचार. तर सगळ्यामध्ये हाच लक्षात येतो की ज्याला मुळात हे गीतेचे संस्कार ज्याच्यावरती आहेत त्याची विचारसरणी कुठल्याही कामामध्ये, आणि ज्याला हा पायाच नाही आहे, आणि अलीकडच्या 25 वर्षात संस्कारहीन प्रजा जशी निर्माण झाली आपण म्हणतो, त्यातनं हे सगळं निर्माण झालेलं आहे. देश नाही, भक्ती नाही, समाज नाही, मी कसा पुढे येईल आणि कोणत्याही स्वरूपात लोकांच्या डोक्यावर बसेल. फार चांगलं सांगितलं त्यांनी सगळ्या तऱ्हेनं. का समाज असा होतोय, आपल्याला काय करायला पाहिजे. समर्थाने अशा वेळेला समर्थांची जी काही शिकवण आहे ती जास्त उपयोगी आहे आपल्याला. त्याच्या काळात समर्थांनी ज्या काळात कार्य केलं त्या काळात मुख्य हरिकथा निरूपण हे होतं त्यांचं. दुसरे ते राजकारण म्हणजे आताचं जे असं आहे राजकारण नव्हे खऱ्या अर्थाने. आणि तिसरे ते सावधपण सर्वविषयी, सर्व बाबतीत सावध पाहिजे. मला काय करायचं, मला काय त्याचं म्हणून दुर्लक्ष केलं असंही नाही आहे. सावध पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये. हा सावधपणा कमी आहे, त्यामुळे अशा गोष्टी घडतात. त्यामुळे अमक्याने असं करावं असं न म्हणता आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे की आपण काय करू शकतो आपल्यापासून. आता तुम्ही निरनिळ्या कॉलनीत राहता, जो तो आपापल्या ब्लॉकमध्ये, एकमेकाशी संबंध नाही, कोणाशी भेटणं नाही, बोलणं नाही, आहे का संघटित त्या त्या ठिकाणी तरी नाही आहे. कुणाचं कोणाला माहित नसतं. शेजारच्या ब्लॉकमध्ये कुणी गेला तरी यांना पत्ता लागत नाही काय झालं. अशी फटकून राहणे, अलिप्तता वेगळी आणि फटकून राहणं वेगळं, दोन्हीचा फरक लक्षात घ्या. आपण जी अलिप्तता सांगतो परमार्थातली, त्या अलिप्ततेमध्ये देहापासून अलिप्त व्हायला सांगितलेलं आहे. पण देहाच्या पातळीवर असताना पुन्हा सर्व समाजात जिथं आपण राहतो त्याच्याशी संबंधित पाहिजे. जसं स्वप्नात सगळं हे स्वप्न आहे असं आपण म्हणत असलो तरी स्वप्नातल्या कुत्र्याला जर मारायचं असेल तर स्वप्नातली काठी पाहिजे. तसं विश्वात आपल्याला जर राहायचं असेल तर त्यामध्ये जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपण कशा तऱ्हेनं स्वतः चांगलं राहू शकतो, इतरांनाही चांगला मार्ग दाखवू शकतो हे बघायला पाहिजे. मला काय त्याचं म्हणून चालणार नाही. शेजारचं घर जळायला लागलं तर ते तुमच्या घरापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जागरूकता पाहिजे. विशेषतः तरुण पिढीने हे केलं पाहिजे. पण तरुण पिढीवर संस्कार करणारे जे पालक आहेत त्यांच्यातच ही जाणीव नाही. मुळात पैसे घरात येत आहेत, खाणं पिणं ठीक चाललंय, ब्लॉक आहे, सोफा सेट आहे, आरामात आहे, बरं चाललंय आमचं. याच्या पलीकडे जाऊन काही करायला पाहिजे. आणि करायला पाहिजे म्हणजे हातात शस्त्र सगळ्यांच्या नको आहेत, मनाची जे तयारी करायला पाहिजे. नाहीच आहे कुठे. खाली देश नाही, नाव नाही, देवाचं नाही, राष्ट्रध्वज नाही, काही भारतभूमी काय कशाचं शिक्षणच नसतं. मुलांना दिलंय का विचारा. शाळेत शिकवतात, काही वडील तरी शिकवतात, काय नसतं. त्याला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती असतात सगळ्या. मलाही माहिती नाहीत त्यामुळे मी त्या तुम्हाला सांगूही शकत नाही की त्या मुलांना काय शिकवतात ते. की ज्या गोष्टीचा खरोखर आपल्या जीवनाशी काही संबंध नाही या गोष्टीमध्ये मुलांना तरबेज केलेलं असतं.
ज्या गोष्टी आज आवश्यक आहेत, स्वतःसाठी तरी निदान म्हणतो मी, बलसंपन्न पिढी पाहिजे, शरीराने मनाने बुद्धीनं तेज व्हायला पाहिजे. नाहीच आहे काही. आणि होणारही कसं? जे काही आपण आहार विहार घेतोय, ज्या वातावरणात वागतो आहे, त्याच्यामध्ये या गोष्टीचा स्पर्शच नाही. तू गाडी कसली घेतलीस, मी गाडी कसली घेतली, तू कुठला ड्रेस आणलास, आज मी कुठला ड्रेस आणला, आज काय खायला केलं, तुझ्याकडे काय केलं, सुरू असते, तेच असते. काल माझ्या मनात एक विचार आलेला, मी बोलले त्या गौबातिकांपुढे, मनात घेऊन ठेव, मी सहज माझ्या डोक्यात विचार आला. मी आपला माझ्यावरनं विचार करते, प्रत्येकाने करावा. एक 24 तासामध्ये आपण किती खातो, पाणी पितो, ऑक्सिजनचं कन्झम्पशन करतो, संपवतो आजूबाजूच्या वातावरणातलं, आणि त्या देहाच्या पोषणासाठी किती वेळ त्या स्वयंपाकघरात घालवायचा, म्हणजे देहाने कष्ट किती त्याच्यासाठी करायचे. आणि एवढं सगळं करून जे काही खातो, त्या खाण्याचा परिणाम काय जे रक्त तयार होत असेल, त्या सगळ्यामधून त्या 24 तासात त्या देहाचा उपयोग काय होतो विचार कर. समाजातलं इतकं आपण खाल्लं, अन्न संपवलं, पाणी संपवलं, ऑक्सिजन संपवला, 24 तास जगलो, जगून केलं काय? काही केलं का? खायचं, ते पचवण्यासाठी थोडा व्यायाम करायचा, पुन्हा पचले की पुन्हा खायला बसायचं. सगळं झालं की जास्त जमलं म्हणून 8 तास झोप काढायची, थोडी दुपारी विश्रांती म्हणून पुन्हा आणि 1-2 तास झोप काढायची. एवढं सगळं करून 24 तासात दुसऱ्या दिवशीला विचार करावा की त्या 24 तासात आपण कशासाठी जगलो, काय केलं आपण जगून. स्वतःमध्ये काही प्रगती केली, साधनेच्या अंगाने केली, दुसऱ्यासाठी जगलो, दुसऱ्यासाठी काही केलं, स्वतःच्या कुटुंबाखेरीज कोणासाठी काही केलं, आपल्या आपल्या मुलांना नातवंडांना सांभाळतायत, कौतुक काही नाही काही, सगळेच करतात. जनावरे देखील आपल्या मुलांना वासरांना दूध पाजत असतात मोठी होईपर्यंत. त्यांनी जर मोठी झाल्यावर लांब तरी जातात, आपल्याकडे मोठी झाली तरी पुन्हा आपल्या जवळच असतात, त्यांचं करतच असतो आपण. आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काय केलं याला महत्व नाही आहे, दुसऱ्यासाठी काय केलं, निरपेक्ष भूमिकेतून काय केलं, ही बुद्धीच संपलेली आहे. आपण बरं, आपल्यापुरतं बरं, हा अत्यंतिक स्वार्थी विचार बोकाळलाय, त्याचा हा परिणाम आहे समाजामध्ये आज जो दिसतोय. आणि त्याही पेक्षा पलीकडे जाऊन जो स्वार्थ आता दिसतोय आपल्या राजकारणात, की माझं तर मी घेईन, दुसरंही घेईन आणि घेतल्याशिवाय राहणार नाही, ही खरं म्हणजे आसुरी वृत्ती ज्याला म्हणतात. दैवी संपत्ती आहे काय ना आसुरी संपत्ती आहे. त्या आसुरी संपत्तीचं प्रदर्शन आपल्याला आता पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये दैवी संपत्तीचा कुठं टिकाव लागणार का नाही, लागणार, पण ती दैवी संपत्ती एकवटली पाहिजे, संघटित झाली पाहिजे. चांगल्या व्यक्तींनी चांगल्या विचारांसाठी एकत्रित आलं पाहिजे, एकमेकांशी विचार केला पाहिजे, आपल्याला काय करता येईल हे बघायला पाहिजे. आज तरी विचार एक चांगला म्हणला की सत्तेवर जाऊनच करायला पाहिजे असं नाही आहे, उलट तिथे गेल्यानंतर मती भ्रष्ट होण्याची शक्यता जास्त आहे. ते हातात न घेता समाजानेच काही ना काहीतरी करायला हवं, आणि ते करायला सुद्धा मुख्यतः सत्वगुण अंगी बाणवला पाहिजे, आणि सत्वगुणावर अधिष्ठित रजोगुण पाहिजे. आज उलट झालेला आहे. सत्वगुणच म्हणतो आपण, तो भ्रष्ट होत चाललाय. सत्वगुण नाहीच आहे तो. रजोगुणाचं प्राबल्य, त्याला तमोगुणाची जोड आहे. हाणा मारा, ठोका, जाळा, पुरा हे जे काय आहे, सत्वगुणाला कुठेही थारा नाही आहे. त्यामुळे सात्विक मंडळी याचा अर्थ सुद्धा नेबळट नव्हे, तर सात्विक धृती ज्याला म्हटलंय, कर्तबगारी पाहिजे आहे, पण तिला सत्वगुणाचा पाया पाहिजे. तसं दिसत नाही, विस्कळीत आहे, आणि म्हणूनच
इतर लोकांना आपल्या काल त्यांनी असं सांगितलं भुसभुशीत झालाय म्हणलं आपला देश, म्हणजे भुसभुशीत असतं ना, कुणी अक्षरावं. मला लक्षात आलं नाही, मी ते टेप करून घ्यायला पाहिजे होतं त्यांची मुलाखत, फारच छान होती. वस्तुस्थितीचं निदर्शन त्याने केलं. ते पोलीसमध्ये म्हणले 50 वर्ष मी काम केलेलं आहे. काय परिस्थिती आहे, असा सगळा देश दिसतोय आपल्याला. किती आता हल्ली 110 112 कोटी काय आहे, तो सगळा भुसभुशीत आहे. ही दृष्टी ही झाली. त्याचं कारण ह्या 25-40 वर्षामध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाची जाणीवच कुठं राहिली नाही. आपण काही करायला पाहिजे, आपण एक समाजाचे देशाचे घटक आहोत, ही जाणीवच नाही. अशा वेळेला समर्थांचं वाङ्मय उपयोगी पडतं. समर्थाने रामाला धरलं, पण समाजाला जागृत केलेलं आहे. परमार्थाचा अर्थ नुसतं लोकांनी निष्क्रिय होऊन आपले डोळे मिटून बसावं असं नाही त्याचा अर्थ. डोळे मिटून बसणं म्हणजे निष्क्रियता नव्हे, ते ध्यान करून जे सामर्थ्य मिळवायचं आहे, जरा मी म्हणते नाही बॅटरी चार्ज करायची आहे तशी ती करायची आहे, आणि इतर 23 तासामध्ये त्याचा उपयोग करायचा आहे. आपण तेही करत नाही, हेही करत नाही, असं जर होत असेल. त्यामुळे परमार्थ हा समाज विन्मुख परमार्थ अभिप्रेत नाही, समाजाभिमुख पाहिजे. स्वामीजींचा स्वतः त्याच्यावर भर होता, आणि म्हणूनच त्यांचे माझे विचार पहिल्याच दिवशी जमले. मी त्यांना म्हटलं समाजविमुख परमार्थ मी पाहते, तसा असेल तर मला नको, मला समाजासाठी काही करायचं आहे. तेव्हा ते म्हणले अगदी बरोबर आहे, समाजातच जे चाललेलं आहे त्या सगळ्या गोष्टीला हा परमार्थाचं अध्यात्माचं अधिष्ठान पाहिजे, त्याच्यावर तुम्ही काम करा. एका व्यक्तीने एकच काम करायचं असं नाही, प्रत्येकाचे मिशन भिन्न असते. आत्ताही माझं त्याचं गाडी बोलणं चाललं होतं, एका संस्थेचं काम चाललंय, चांगलं चाललंय. कोणी शरीर बलवान करायला बघताय, कोणी इतर समाजाच्या काही समाज पुरुष आहे, हा त्याची अनेक अंग आहेत. कोणी अपंगासाठी काम करताय, कोणी अंधासाठी करताय, कोणी मूक बहिऱ्यासाठी करताय, कोणी आजारी माणसांसाठी करताय, कोणी वृद्धांसाठी करताय. ठीक आहे ना, एक शरीर आपण जर घेतलं तर शरीरात किती अवयव आहेत, प्रत्येक अवयवाचं काही काम आहे. त्या एक अवयव जर का सरकून दुसऱ्या ठिकाणी जरासा गेला तर शरीर आजारी होतं, त्याला व्हिसरप्टोसिस म्हणतात. एक व्हिसर आपला स्प्लीन सरकली आणि लिव्हरकडे गेली, असं अपेक्षित नाही काही, त्याने आपल्याच ठिकाणी बसून आपलं काम करायचं आहे. तसं या समाज घटकामध्ये जे काही आपण काम स्वीकारू त्या कामाचा केवळ स्वतःच्या पोट भरण्यासाठी एवढाच उपयोग करायचा नाही. पोट भरणं ही गरज आहे देहाची, पण पोट भरल्यानंतर जो देह आपण बनवतो त्याचा उपयोग जर आपण करत नसतो दुसऱ्यासाठी, तर नुसतं काय जन्मले आणि मेले, जन्मभर जेवले, गोडाऊनवर अन्न संपवलं, किती ऑक्सिजन संपवला, काय केलं? काही नाही. 80 वर्ष जगले, 85 जगले, 90 जगले, कशासाठी जगले? काय केलं पुढे? काय केलं नाही. ह्याच्यात आणखीन एक विचार आला मला, बघा त्याच्यावर चिंतन करा, की काही मंडळी असे नाही काही करू शकत, वयामुळे म्हणा, आजारपणामुळे म्हणा, नाही काही करू शकत, पण त्यांनी किमान एवढं तरी करावं, असं मी आपला पडल्या बसल्या चिंतन करताना विचार, की ते जे काही घरामध्ये अनवॉन्टेड व्यक्ती होते, सर्व नाही, जर जात नाही तर सुखाने आपण राहत नाही, दुसऱ्याला राहू देत नाही, अशा व्यक्ती पुष्कळ आता जगामध्ये झाले, 80 85 90. त्यांना जर समज असेल तर त्यांनी, मला असं वाटतं, किमान एकच परमात्मा सर्व ठिकाणी भरून आहे, हात बाहेर भरून आहे, प्रगट रामाचे निशाण असं सांगितलंय. असे एखादे ठिकाण दाखवा, एखादे म्हणतात ना देव कुठे आहे तो दाखवा, असं म्हटलं की देव कुठं नाही तो दाखवा. तो दिसणारा नाही आहे, पण आहे, ऋषीमुनीने अनुभवलेला आहे. मग तो सर्व ठिकाणी जो आहे त्याला आपल्या साधनेने त्याचं स्मरण करून त्याला प्रगट कसं करता येईल हा तो प्रयत्न करायला. पडल्यात अंथरुणावर ना, मग अंथरुणावर पडून पूर्वी काय झालं
किंवा सकाळचं खाणं संपे पण दुपारी काय माझ्या समोर खायला येणार आहे याचा विचार करत न बसता जर शांतपणे त्या परमेश्वराला प्रार्थना केली, त्याला अडवलं आणि तूच हे विश्व निर्माण केलंयस, हा तुझा खेळ काय चाललेला आहे मला कळत नाही, पण तू आता यायला पाहिजेस. आणि तो यायला पाहिजे याचा अर्थ सुद्धा जसे रामचंद्र आले, गोपाळ कृष्ण आले तसे येणार नाहीत. आता जे येतील ते सामूहिक शक्तीच्या रूपाने ते काम करतील. एकच व्यक्ती आली त्यांनी हे केलं असं नाही. दिवस सामूहिक शक्तीमध्ये ते प्रगट व्हायला पाहिजे, ते काम करायला पाहिजे. त्याच्यासाठी त्याला आवाहन केलं पाहिजे. पण ह्याच्यासाठी विश्वास आहे का, श्रद्धा आहे का? आणि असेल तर त्यांचं हे काम आहे की किमान पक्षी तुम्ही त्याला आवाहन करा, त्याला प्रार्थना करा की आता प्रगट हो. वेगवेगळ्या अंगाने प्रगट होता येतं. त्या तऱ्हेनं कोणाच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडतो, कोणाला काही चांगलं करण्याची प्रेरणा मिळते, त्या सगळ्या अंगाने तोच प्रगट होत असतो. आपण म्हणतो एखादी छान चांगली कल्पना सुचली, कुठून सुचली? ज्या बुद्धी सुचली म्हणतात ती बुद्धी जड आहे. त्या बुद्धीला स्वतःची चेतना नाही आहे. मग तुम्ही जर त्या त्यांच्या भविष्याची चिंता आहे का नाही तुम्हाला? आणि ती जर असेल आणि त्यांना जर का सुरक्षित वातावरण हवं असेल, त्यांना जर चांगलं सगळी परिस्थितीत राहायला हवं असेल तर तुमचं काही कर्तव्य आहे का नाही? आंब्याचं झाड जेव्हा लावलं जातं तेव्हा त्याचे आंबे आपल्याला मिळालेत म्हणून तो लावणारा लावत नाही. पण त्या झाडाला काही लगेच पुढच्या वर्षी आंबे येत नाही. तो जे झाड लावतो त्याला जे काय 10-12 वर्षांनी 15 वर्षांनी आंबे यायचे असतात ते पुढच्या पिढीला मिळावे म्हणून तो झाड लावत असतो. तर त्याच्या मागच्या पिढीनं जे झाड लावलेलं आहे त्याचे आंबे तो आता खात असतो. त्यामुळे आपल्या देशाचा जर विचार केला तर ज्या लोकांनी बलिदान केलं त्याच्यावर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, ते मिळालेलं आपल्याला टिकवता देखील येत नाही नीट. त्याला कारण कोण? आपणच कारण आहोत. एक तर विध्वंसक झाले आणि त्याच्या पलीकडे पाल एक शब्द मला आवडला. मी सारखं टीव्ही बघते, निम्म्या लोकांचे विचार ऐकते काय चाललंय ते एकाने म्हटले व्हायोलन्स हा जो आहे हिंसा एक आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा अपराधी कोण आहेत की जे सायलेंट आहेत. चांगली मंडळी आहेत पण सायलेंट राहिलेली आहेत ही जास्त अपराधी आहेत. त्यांनी सायलेंट राहणं हे काही चांगलं काम नव्हे. त्यांनी ऍक्टिव्ह होऊन, चांगली बुद्धी आहे ना तुमची, मग चांगली बुद्धीनी ऍक्टिव्ह होऊन, रामचंद्राने जर म्हटलं असतं बायको तेवढी गेली आहे ना, जाऊन तिला मी घेऊन येतो, हनुमंत म्हणतच होते ना मी तुला घेऊन जातो, झालं असतं काम, झालं असतं. सीतामाईला पळवली होती, तिला घेऊन आले, तर संपलं काम, तिथे एंड्स द मॅटर. तसं नव्हतं. सीतेला पळवले हे निमित्त होते. त्या निमित्ताने सगळ्या राक्षस वंशाचा संहार करायचा होता म्हणून रामचंद्राने ते काम केलं. गोपाळकृष्णाला एकट्याला काय ते आरामात राहिले असते, पण सगळ्या दैत्यांचा जो वध केला तो कशासाठी केला? समाजाला सुरक्षित राहता यावं, आनंदात राहता यावं म्हणून केलेलं आहे. तसं माझ्यापुरता मी आनंदात राहतो हे बरोबर नाही. उलट विचारत आहे की मला काय करता येईल. ते प्रश्न विचारतात. मला खूप वेळा वाटलं त्यावेळेला की आपण त्यांना सांगावं की असं असं करता येईल, म्हणजे त्यांचं चाललंय काय काय ते बघ. अशा संघटना उभ्या केल्या पाहिजे की ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही.
पण माणूस घडवणं जे स्वामीजी म्हणत होते तसं एक एक व्यक्ती अशी घडवली पाहिजे की ज्याच्यामध्ये देशप्रेम आहे, समाजप्रेम आहे, सेवाभाव आहे, नम्रता आहे, झोकून देण्याची तयारी आहे. फार त्यांनी सांगितलं बोलताना काय काही लोकांनी आज सुद्धा मुलाखती आहेत की आम्हाला असं वाटलं खूप करावं काहीतरी, पण काय करावं हे सांगायला नेतेच तयार नाही आहेत, मार्गदर्शक तयार नाही आहेत. अशी मंडळी तरुण वयातून पुन्हा निर्माण झाली पाहिजे. तर ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांनी गायडन्स दिला पाहिजे. हे एकत्रित आपणही करूया. त्याला तुमचं पक्षाचं नाव नको, संस्थेचं नाव काहीही नको आहे. आपल्याला देशासाठी, समाजासाठी हे काम करायचं आहे. पण चांगली मंडळी निष्क्रिय राहतात, हा फार मोठा धोका आहे समाजाला, आपल्या देशाला. अहिंसा याचा अर्थ असा नाही काय दुष्टाला मारणं, त्याची हिंसा करणं हीच अहिंसा आहे. नाही तर गोपाळकृष्णांनी केली नसती, रामचंद्रांनी केली नसती, शिवाजी महाराजांनी केली नसती. शिवाजी महाराजांनी जर त्या काही मंडळींना मारलं नसतं तर त्याने अनेकांचे कोथळे बाहेर काढले असते, अनेक स्त्रिया पळवल्या असत्या. त्यामुळे त्याला मारणं, दुर्जनाला, त्याने काय सांगितलं, परित्राणाय साधूना, हे व्हायला विनाशाच्या दुष्कृत्याम व्हायला पाहिजे ना. त्यामुळे दुष्कृतीनांचा विनाश करणं हे देखील धर्मसंस्थापनेत येतं. त्याशिवाय धर्मसंस्थापना होणारच नाही. रामचंद्राला जे बोलावलं ऋषीमुनीने, विश्वामित्राने की चल, ऋषीमुनी जे यज्ञ करतायत ते होऊ देत नाहीयेत, त्यांना तपश्चर्या करू देत नाहीयेत ही आसुरी मंडळी, तर तू चल आणि त्यांचा नाश कर. ते ह्यांचं जर तप नीट व्हायला पाहिजे असेल तर असुरांचा नाश करायला पाहिजे. हेच एक काम आहे. हे करण्यासाठी त्यांना नेमकं मार्ग म्हणून त्यांनी आपली ड्युटी सोडून बघायला जायचं नाही. तिकडे प्रत्येकाने आपापलं जे ठाणं दिलेलं आहे, जे काम दिलेलं आहे तिथं पक्क राहायचं आणि त्याशिवाय आपल्याला काय करता येईल हे बघायचं. आता असं झालं तर हा तिकडे गेला, तो इकडे गेला, पुन्हा गोंधळच माझं, असं नाही. ज्यांनी त्यांनी आपली भूमिका जी आहे त्या ठिकाणी ती ठामपणाने वठवत राहायचं आहे. आणि त्याच्या जोडीनं काही विचार प्रबोधन करता आलं तर, काही प्रत्यक्ष काम करता आलं तर. आता मध्ये ते नाही का ते बिहार पूर वगैरे आला, आपण काही जाऊ शकत नाही तिथं, मग निदान आपण आर्थिक देऊ शकतो का. म्हणजे त्यांना बोलावून सांगितलं की बाबा मी एवढं मी देऊ इच्छिते तुमच्या कार्याला, योग्य त्या ठिकाणी गेलं पाहिजे. नाही तर पुन्हा मधलाच खिसा करतो, कुठेतरी भरतो आणि जातच नाही शकतो, असं नाही. त्यामुळे योग्य ती माणसं पारखली पाहिजे, त्यांच्यापर्यंत ते गेलं पाहिजे. हे सगळं आपण करायला हवं, कुठं काही कमी पडलं. आता एवढा केवढा गोंधळ झाला. तर मागे मला आठवते असं जर काही झालं एखादं वेळेला, तर एक संस्था अशी की त्यांचे नुसते निरोप गेले किंवा अमुक ठिकाणी पोळी भाजी पाहिजे की ताबडतोब 1-2 तासाच्या ट्रक भरून पोळी भाजी तयार होऊन येत असेल, कुठे वाटायला जायचे. असं जाळं तयार झालेलं पाहिजे संघटित. जेव्हा अमुक एक लागलं, मग या 10 लोकांना फोन करा, असं असं पाहिजे. त्यांनी 10 लोकांना सांगितलं, यांनी 10, इथं अशी मग आता परत जसं सांगितलं त्यांनी की ब्लड पाहिजे म्हटल्यानंतर रांग लागली लोकांची. चांगली गोष्ट आहे. 300 बाटल्या शिल्लक आहेत म्हणाले, इतकं ब्लड दिलं, बरोबर आहे, अगदी चांगली गोष्ट. ज्यांना शक्य आहे त्यांनी ते करायचं आहे. असं प्रत्येक व्यक्ती काय करू शकते किंवा जिथं कुठे असं काम चाललंय तिथं आपण सांगू, योग्य ते ठिकाण पाहिजे मला, हे लक्षात घ्यायचं पहिल्यांदा. त्या ठिकाणी सांगा ह्या गोष्टीमध्ये काय लागलं तर मला सांगा, मी करू शकतो. आपली मनाची तयारी पाहिजे त्या दृष्टीने. कारण आपल्याला किती खाल्लं तरी कमी पडतच आहे, पण आणखी पाहिजेच असतं आपल्याला. किती दिलं तरी पुरे असं होतच नाही माणसाला, असं नाही. मिनिमम रिक्वायरमेंट, कमीत कमी मला किती पाहिजे, मला एवढं पाहिजे बस. त्याच्या पलीकडे जे ते दुसऱ्यासाठी